आणि आता ही VM वगैरे वगैरे बरेच काय घोटाळे सगळे चाललंय, त्याच्यावर जास्त काय मी बोलल्यासारखं आता विषय नाही. पण आजचे 3 सीट आमच्या निवडून आलेल्याच होत्या. केजची 2000च्या आत गेली, इकडली 5000च गेली माजलगावची, त्याच्यामुळं खूप कमी मार्जिन आमच्या या 2 सीट गेलेल्या आहेत. आणि बाकी 3 ठिकाणी तीन वेगळे उमेदवार उभे केले, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा झाला. आता परळीचा विषय वेगळ्याच पद्धतीनं, परळीत निवडणूक कशी होती तुम्हाला सगळ्याला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. माधव जाधव यांच्यावर हल्ला झाला, याबद्दल काय म्हणा? नाही, माधव जाधव सारखा एवढा सज्जन कार्यकर्ता, एवढा चांगला कार्यकर्ता, त्याच्यावर जो अन्याय केला आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना साथ दिली नाही. आणखी मी पोलिसांना सांगितलं की बाबा तुम्ही काही करून ते गुन्हा दाखल करा. त्यांना गार्ड दिला होता उमेदवाराला, त्या गार्डला अडविलेला आहे. गार्डला अडविलेला असताना सुद्धा गार्डनं त्याच्यावर 353 दाखल करायला पाहिजे, पण 353 झाली नाही. त्या माणसावर 353 होणं गरजेचं आहे. आणि आमच्या माधव जाधव सारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढं मारायचं काम उगाच केलंय. कारण तिथं गेलं नसतं तरी त्याचा परिचित ह्यांना एक दिवस वेळ ह्यांच्यावर अशी येणार आहे की यांना पळता भुई कमी होईल. बाप्पा, परळीत पुन्हा एकदा बूथ कॅप्चरिंगचा प्रकार समोर आला होता. बघा, ही यांची परंपराच आहे. युवावृक्ष परंपरेनं असंच केलं जात आहे. ही बूथ कॅप्चरिंग हा बीड जिल्ह्यातला पायंडा ह्यांचा आहे, त्याच्यामुळे परळीत धंदाच हेच करताय. लोकसभा संपली, एवढा मोठा नेता मी महाराष्ट्राचा नाही आहे. मी बीड जिल्ह्याचा खासदार आहे तुमचा आमचा, त्याच्यामुळे सरकार का स्थापन करीत नाहीत. आणि ह्यांना सरकार स्थापन करताना म्हणजे एवढे मॅन्डेट लोकांनी देऊन सुद्धा हे सरकार स्थापन करू शकत नाहीत. म्हणजे यांची बघा काय झाली यांची परिस्थिती. थँक्यू. जो आहे तो मी प्रश्न बघतोच आहे, जातीनं बघतोय. रेल्वे मी खासदार झाल्यापासून जवळपास 40 किलोमीटर आता पुढे आलेली आहे. आणि आणखी फक्त एक जणांनी आता परत मी काम करतो, याचं काही झालं की बाकी कुणाला काहीतरी आडवाडीचा प्रयत्न करतायत. मला त्याच्यावर आरोप करायचा नाही, पण रेल्वे येणाऱ्या 2 महिन्यात मी बीडला येणार म्हणतोय. बीडपर्यंत रेल्वे येणारच आहे. आणि माझ्या कार्यकाळात रेल्वे नगर टू परळी टू नगर, मुंबई, दिल्ली 100% जाणार. आम्ही ते जाण्यासाठी मी काम करणार आहे. रेल्वेची काही चिंता करू नका. पण रेल्वेसाठी जे लोकांना काही अडचणी होत्यात, लोकांचे काही प्रश्न आहेत, शेतीला जायचा रस्त्याला पूल नाही किंवा कुठं काय कुणी एखाद्या पुलाखाली पाणी येते, शेतकऱ्यांना अडचण होती, ती सोडवायसाठी तिथली मिटिंग लावून आम्ही 3 डिसेंबरला मिटिंग लावणार होतो. पण ही सरकार स्थापन नाही झालं आणखी. आणि त्याच्यानंतर सगळे अधिकारी कलेक्टर पण नाही, त्याच्यामुळे साधारणतः एक 10-15 तारखेला दुसरी मिटिंग मी घेणार आहे. आणि सेशन पण चालू आहे, त्याच्यामुळे शनिवार रविवार पुढच्या एखाद्या घेऊन मिटिंग लावून 3 प्रश्न इथे मिटवणार. IND न्यूज मराठी, फक्त देशभक्ती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.